तुम्ही बघू शकता चपात्या कित्या छान अशी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला दाखवत असते. चपात्या माझ्या इतक्या छान फुलतात. तर पीठ आधी भिजवून ठेवायचं आहे आपल्याला, त्यानंतरच आपल्याला चपात्या बनवायच्या आहे. कारण की पीठ भिजलं की 5-10 मिनटं जर मुरलं ना, थोडंसं ते असं ओलसर होतं आणि त्याच्यामुळे आपल्या चपात्या छान मस्त असं फुलतात. तर बघा, आता मी ती पण छान झालेली आहे आणि ती पण छानच फुलणार आहे. आता बघा असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला लाटून पण दाखवणार आहे मी. हे बघा. आणि हा जो खाली रुमाल ठेवलेला आहे ना, तो माझ्या चपात्या करण्यासाठीच असतो. काही पण असं बनवते ना मी, तर पोळपाट ठेवण्यासाठीच तो रुमाल हमेशा वापरत असते मी. तर बघा असं चाळं बनवून घ्यायचं, मस्त दोघं बाजूला असं तेल लावून घ्यायचे, चाळं बनवून घ्यायचं. छानपैकी पीठ लावून लाटून घ्यायचं आहे त्याला. लाटल्यानंतर आपण चपाती तव्यावर टाकायची. इतके छान फुलतात ना, खूप छान मस्त चपात्या. प्रत्येक चपाती माझी अशीच फुलत असते. तर चला पुढची रुटीन तुम्हाला दाखवते. आजचा व्हिडिओ ना खूपच छान होणार आहे. तर मी इथं आहे ना आता चपाती ही पण टाकून घेतली. सगळ्या चपात्या अशाच करून घेतलेल्या आहे. जशी पहिली चपाती फुलली ना तशा. तर बघा मी इथं आहे ना भरले वांगे करणार आहे. मागे पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे. खूप छान मस्त प्रतिसाद दिलेला आहे. तर तसाच ह्या व्हिडिओला पण तुम्ही चांगला मस्त प्रतिसाद द्या. तर बघा इथं आहे ना वांगे कापून घेतलेले आहे मी. आता इथं आहे ना टमाटे कापून घेते. आणि आम्हाला कसं असतं ना, प्रत्येक भाजीमध्ये टमाटा हा लागतोच आणि टमाटे संपले म्हणजे आम्ही लगेचच आणतो, कारण की टमाटेच लागतात आम्हाला. तर प्रत्येक भाजीमध्ये आता इथं आहे ना, ओली चवळी आणली होती ना, ती टाकते मी वांग्यांमध्ये. तर वांग्यांमध्ये ना मीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशी 4 भागने असं कट करून घेतलेलं आहे मी आणि मिठाच्या पाण्यामध्ये इथं टाकून दिलेलं आहे. आता या चवळ्या पण टाकून देणार आहे मी बघा. खूप छान, खूप मस्त लागते ही वांग्याची भाजी. तुम्ही नक्की बघा. इथं कोथिंबीर पण मस्त भरपूर सारी गावरानी कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे इथं. तर चला आता आहे ना कापलं गेलेलं आहे. मी सर्व काही साईडला ठेवलेलं आहे आणि आता ही कूट माझी आहे ना आधीच बनवून ठेवलेली होती मी ही कूट. तर तीच कूट आता वापरून घेते. कशी कामाची येते असं शेंगदाणे भाजा, नंतर कूट बनवा, तर अशी बनवलेली राहते असं ऐनवेळेस आपल्याला कामास येते. तर मी तर 3 तर 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखट व्हायला, म्हणजे ना वांग्याची भाजी थोडीशी तिखटच छान लागते. त्यासाठी मी थोड्या इथं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. 8 तर 10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. 3 तुकडे अद्रकाचे टाकले. थोडंसं जिरं टाकून घेतलेले. थोडी चटणी टाकून घेतलेली. तिखट, फिक्कट चटणी मी इथं 2 चटण्या इथं वापरलेल्या आहे मी इथं. त्यानंतर थोडीशी आपल्याला इथं कोथिंबीर घालायची. कोथिंबीर धुवून कापून घेतलेली आहे मी. याचं असं वाटण करून घ्यायचं आहे बघा. आणि अशा प्रकारे जास्त जाडं नाही की जास्त बारीक नाही, अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे बघा. मस्तपैकी आता याला आपल्याला आहे ना एका प्लेटमध्ये हे आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे. हे बघा, ओलं नाही, मी सुक्कच वाटण केलेलं आहे, पण हिरव्या मिरच्या लसूण टाकले होते ना त्याच्यामुळे असं झालेलं आहे ते. आणि असं वाटण आहे ना भरायला पण त्रास होत नाही, खूप छान वांग्यांमध्ये भरले जातं. तर चला आता वांगे आपले मुरले की नाही ते आपण इथं बघूया. आता प्लेटमध्ये मी सर्व काही मसाला काढून घेतलेला इथं वाटलेला, शेंगदाणे, लसूण, अद्रक सर्व काही जे काही मी इथं मसाला बनवलेला आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे बघा. मीठ पण इथं आपल्या टाकून झालेलं आहे. आता चला आपल्याला की नाही वांगे भरून घ्यायचे आणि वांगे भरायची ट्रिक पण तुम्हाला मी इथं दाखवणार आहे बघा. तर आता हे वांगे घेतले मी बघा. चवड्या पण तिथंच मुरायला ठेवलेल्या आहे मी. आणि बघा असं गोल गोल फिरताना मला खूपच आवडतं. तर चला आता आपण आहे ना इथं वांगे भरून घेऊया. हे बघा, वांगे आहे ना गावरानी वांगे होते. यांना आहे ना बद काटेच होते. तर आधी तर सर्व काटे कापले मी, ते डंठल पण कापलं आणि मगच वांगे कापले मी. असं 4 भागांमध्ये कापून घेतलेलं होतं त्याला आणि असं मध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे. हा बघा. आणि जसं जसं आपले वांगे शिजतात ना तसं तसं हा मसाला आहे ना मध्ये असा भारी शिजतो आणि खायच्या टायमाला इतका छान लागतो. ही वांगी म्हणजे सगळा मसाला त्याच्यामध्ये मोरून जातो ना, तर खूपच भारी लागतात हे वांगी. तर त्यासाठी भरली वांगी आमच्या घरात सगळ्यांना खूपच आवडतात. जावई बापू पण आलेले होते. जावई बापूंसाठीच ही वांगाची मेजवानी केलेली आहे, कारण की वांगे म्हणजे फेवरेट आहे त्यांच्यासाठी. म्हणून आम्ही आहे ना ते आले की वांगेच बनवतो, कारण खूप आवडतात त्यांना हे वांगे. आणि आपल्याकडे कसं त्यांच्या तिकडं पुण्याकडे आहे ना असे छान वांगे भेटत नाही. आपल्याकडे असे गावराने वांगे भेटतात ना, मग आम्ही कधी कधी त्यांना अशी वांग्याचीच भाजी खाऊ घालतो. खूप आवडतात त्यांना. मस्तपैकी असं बनवायचे बघा भरले वांगे.
आणि आता नाही का सगळेच वांगे मी असं भरून घेणार आहे. हे बघा असं पूर्णपणे दाखवते तुम्हाला कसं अंड्यासारखं दिसतंय ते. आता पूर्णपणे सगळेच वांगी मी अशी भरून घेतलेले. हे आता शेवटचं वांगं आहे ते तुम्हाला दाखवते मी बघा. दाबून दाबून खूप सारा मसाला मी इथं भरून घेतलेला आहे. तर चला आता वांगे सगळे काही भरून घेतलेली आहे मी. आता इथं आहे ना टमाटे पण टाकून देते एका साईडला. म्हणजे जवळ राहिले ना तर व्हिडिओमध्ये दाखवायला चांगलं राहतं. नाही तर आहे ना एक टाकलं जातं एक राहून जातो, मग तसं व्हिडिओमध्ये मिस होऊन जातं ना. मग त्यासाठी दाखवायचं तर सर्व काही परफेक्ट दाखवायचं. त्यासाठी मी आता इथं चवड्या पण टाकून घेतलेल्या आहे बघा. चवड्या पण मस्तपैकी असं वांग्यांसोबतच मुरायला ठेवले होते. मिठामध्ये छान मुरून गेले. त्यांच्यामध्ये पण मीठ मस्त मुरून जातं पाण्यामध्ये. तर चवड्या पण आता इथं काढून घेतलेल्या आहे मी आणि तुम्हाला वांगी मी आता आहे ना जवळून दाखवणार आहे. हे बघा आता मी हे पाणी फेकून देते आणि हे वांगे आता तुम्हाला असं जवळून दाखवते बघा. आहेत की नाही गावरानी वांगे खूपच छान आणि खूपच मस्त. मग हे गावरानी वांगे बघूनच मी आणले आणि भरले वांगी बनवते मी. कारण की हे वांगे आहे ना तुम्ही मटणाच्या भाजीला, पुरणपोळीच्या जेवला पण दूर करणार एवढे भारी लागतात हे वांगे. बघा तुम्हाला परत दाखवते मी. आणि इथं सगळ्या फुलदाण्या माझ्या आता इथं आहे ना स्वयंपाक करते म्हणून सगळा हा पसारा पडलेला आहे तो पण मी आता आवरणारच आहे. आणि हे बघा वांगी किती छान किती मस्त दिसत आहे ना. तर चला आता मी आहे ना साईडला ठेवते हे वांगे. आपल्याला आता रेसिपीकडे वळूया. आणि कसे हात बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि व्हिडिओला मी आता बघा सकाळपासूनची सुरुवात करून दिलेली व्हिडिओला, पण एडिटिंग केलं ते केलं खूप वेळ येऊन गेला. त्यासाठी मी आता तुम्हाला आहे ना 4 तर 4:30 वाजेपर्यंत अपलोड करणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई असतील नवीन त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मी इथं आहे ना तेल टाकून घेतलेलं आहे. कढई तापून घेतली, तेल टाकलं, त्यानंतर मसाला पण टाकून घेतलेला आहे. मसाला आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. जरी आपले शेंगदाणे भाजलेले असतात, कूट केलेले असते, पण आपली चटणी वगैरे सगळं काही कच्चंच टाकलेलं असतं. मग तेलामध्ये असं भरपूर टाईमपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं टमाटे टाकायचे आपल्याला. टमाटे पण छान मस्त असं परतून घ्यायचे. त्यानंतर चवडी टाकायची. ही ओली चवडी आहे ती पण टाकून घ्यायची. ती पण छान मस्त अशी परतून घ्यायची आहे. आणि आता नाही का हे सगळं काय असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पूर्णपणे असं चवड्या पण या मसाल्यामध्ये इतक्या छान होऊन जातात ना. तर असं सर्व काही मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला याला आहे ना आता मस्तपैकी फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इथं. मिक्सरचं भांडंसुद्धा मी इथं धुवून पाणी ठेवलेलं आहे. ते पण आपल्याला इथं वाया न जाता टाकून घ्यायचं आहे. तर आधी तर मी साधं पाणी टाकलेलं आहे बघा हे मिक्स करण्यासाठी. बघा इतकी छान लागते ना. ही ओल्या चवड्या आहेत ना या कांद्याच्या पातीमध्ये पण टाकायचे, असे वांग्यांमध्ये सुके वांगे केले त्याच्यामध्ये, बटाट्यांमध्ये एवढे भारी लागतात ना, खूपच टेस्टी लागतात. तर चला म्हटलं ताईंपर्यंत व्हिडिओ आपण शेअर करूया. ताई पण बनवतील मस्तपैकी छान छान अशा रेसिप्या. त्यासाठी तुमच्यासाठीच खास हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि बघा आता कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला इथं. तर चला मी आता आहे ना हे पण मिक्स करून घेणार आहे. भरपूर अशी गावरानी आपली खांद्याची कोथिंबीर मी इथं टाकलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगते मी मसाला आपल्याला तेलामध्ये परतवायचा होता. त्यासाठी मी वांगे ना वेगळेच परतवते. कारण वांग्यांना पण असं तेलामध्ये छान फ्राय केलं ना तर ते पटकन शिजतात आणि चारी बाजूंनी छान मस्त असे एकसारखे शिजतात. नाहीतर मग पुढे शिजून जातात, मागे डेंटलमध्ये कच्चे राहून जातात. त्यासाठी कसं करायची मी आधी आहे ना वांगे फ्राय करायची, वरून मसाला टाकायचे. पण मला मसाला पण छान परतवायचा होता. चवडी, टमाटे परतवायचे होते. त्यासाठी आधी मी ते परतून घेतले. आता वांगे पण इथं परतून घेते बघा. चला आता वांगे मस्तपैकी असं उलट-सुलट करून घेतलेले आहे मी. थोडा वेळपर्यंत मी इथं राहू देणार आहे यांना. तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहे. तर अशा प्रकारे आहे ना ही वांग्याची रेसिपी खूप छान आणि खूप टेस्टी झाली होती. तर बघा झाकून दिलेले होते मी 5 मिनिटासाठी. आपल्याला आता हे सर्व वांगे ना त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे. जो काय आपण मसाला इथं परतवला ना त्याच्यामध्ये हे वांगे आता आपल्याला टाकून घ्यायचे. तर चला हे बघा आपला मसाला पण छान मस्त इथं होऊन गेलेला आहे. आता आपल्याला वांगे पण इथं टाकून द्यायचे.
आणि याला आता छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि ही भाजी आहे ना रस्सावाली बनवायची, सुक्की नाही बनवायची. कारण की ही रस्सावाली भाजी आहे ना भातासोबत खूप टेस्टी लागते. आता छान मस्त असं सगळं काय मी परतून घेतलेलं आहे इथं बघा. आणि आपण शेंगदाण्याचे कूट टाकतो ना त्याचं हे तेल जास्तीचं सुटतं. मी तर तेल कमीच टाकलं होतं, तुम्ही बघितलं ना, पण त्याचं तेल जास्तच सुटतं. आता बघा ही कढईमधलं थोडंसं पाणी टाकून दिलं, ती पण इथं टाकून दिलेलं आहे मी. तर चला अजून आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे बरं का. तर बघा असं आहे ना, मिक्स करून तुम्हाला दाखवते मी आता इथं. चपात्या आपल्या झालेल्या आहे, भात पण आपला साईडला झालेला आहे. आता इथं आहे ना पाणी पण टाकून घेतलेलं आहे मी. आणि बघा पाणी टाकूनच तुम्हाला मी आता इथं भाजी दाखवते. हे बघा. आणि मला कसं असतं ना स्वयंपाक करता करता किचनवर पसारा अजिबात आवडत नाही. म्हणून मी आहे ना लगेचच्या लगेच आवरत असते. आता ही भाजी झाली का लगेच हे सर्व काही आवरून घेणार आहे मी इथलं. चपात्या झाल्या, सगळं आवरलं. नंतर आता ही भाजी केली, आता पण हे सगळं काही आवरून घेणार आहे मी. नंतर मग भात पण केला गेलेला आहे. इथं तुम्हाला दाखवते मी भात पण. हा बघा इथं भात पण माझा केला गेलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणणार हा गूळ कशासाठी आणलेला आहे. आता जावई बापू जर आले मग त्यांना नुसती काय आपल्याला वांग्याचीच भाजी थोडी खाऊ घालायची आहे. गोडधोड काहीतरी करावं लागणार आहे ना. राकेश म्हणला होता की मी काहीतरी मिठाई घेऊन येतो. मग जलेबी आणली की ते जलेबी पण त्यांना काय आवडत नाही जास्त सहसा करून. मागच्या टायमाला जलेबीच आणली होती, त्यासाठी म्हटलं नाही आज मस्त आम्ही घरीच बनवलेलं आहे म्हटलं तूप, ते शुद्ध गावरानी तुपाचे आम्ही जावई बापांना आज शिरा बनवणार आहे म्हटलं. नको आणू तू काहीच. तर आणि त्याला यायला पण खूप उशीर होणार होता, त्यासाठी मी आता इथं आपलं घरीच बनवलेलं शुद्ध गावरानी तूप इथं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी इथं रवा टाकलेला आहे आणि हा गूळ खरं तर त्याच्यासाठीच आणलेला आहे मी. मस्तपैकी असं गुळाचा शिरा बनवणार आहे मी इथं आता. मस्त आता इथं बघा तुम्हाला दाखवते. रवा मस्तपैकी इथं शेकून घेतलेला आहे आणि काजू बदामचं पण मी इथं असं कुटून ग्लासमध्ये कुटून मस्तपैकी असं बारीक बारीक करून घेतलेलं आहे. आधी तर आपल्याला हा रवा छान मस्त असा शेकून घ्यायचा आहे याला. आणि याला रव्याला आहे ना परतवतच राहायचं आहे, नाही तर मग ना जळून जाईल बरं का. तो असं परतवत राहायचा आहे त्याला. फॅन चालू आहे ना तर फॅनचा आवाज येतोय, तर एवढं थोडंसं सॉरी त्याबद्दल. आणि हे बघा रवा आपला छान मस्त असा परतवला जातोय. अशा प्रकारे बघा त्याला आहे ना असं परतवच राहायचं, म्हणजे लटकू द्यायचे नाही. नाहीतर खाली आहे ना थोडासा लटकला की मग कसं आहे आपला एवढा चांगला शिरा असा थोडासा कडसर लागेल, त्यासाठी आहे ना असं परतवतच राहायचं आहे. उन्हातली असं फिरवतच राहायची तिला आहे ना, बंद नाही पाडायची, फिरवतच राहायची तिला असं बघा. मग याच्यामुळे काय होतं ना आपला रवा छान असा मस्त भाजला जातो. रव्याला तेवढीच आपली टेस्ट वाढते आणि चव पण वाढते. नाहीतर मग असा गारासारखा लागतो तो. हे बघा रवा आपला किती लालसर झालेला आहे बघा. आणि आता बघा इथं खोबऱ्याची कीस, चारोळी, वेलदोडे आणि काजू आणि बदाम हे कुटून घेतलेले आहे मी सर्व काही. आता इथं ते पण आपल्याला मस्त परतून घ्यायचे, नाही तर ते कच्चं राहून जातं मग. आता बघा मस्त रव्यामध्ये ते पण मी इथं परतून घेतलेले आहे. आणि रवा आपला आहे ना पूर्ण लालसर होऊन गेलेला आहे. आपल्याला आता मी गुळाचं पाणी केलेलं आहे साईडला, ते पण तुम्हाला दाखवलं ना मी. आणि ते पाणी ना मी गाळून घेतलेलं आहे. आता छान मस्त असा आपला रवा इथं परतवला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथं गुळाचं पाणी मी आधीच गाळून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं इथं. मस्त असा रवा आपला इथं बघा. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचा शिरा आहे ना पावसाळ्यामध्ये खूप छान. आणि बाहेर वातावरण असं आहे ना थोडंसं पावसाचंच वातावरण आहे,
म्हणून म्हटलं गुळाचा शिरा बनवूया आपण, खूपच मस्त लागतो. बघा कसा मस्त असं गदगद गदगद करतोय ना, असा सुगंध भारी दरवळत आहे ना, खूप मस्त सुगंध येतोय बघा. आता याला अजून मिक्स करून घ्यायचे बघा. आणि हा रवा आहे ना, रव्यामधलं आहे ना पाणी असं पटकन आटलं जातं, म्हणून त्याला पटकन लगेचच परतवायचं आहे. परत दाखवते तुम्हाला बघा. हे बघा, मस्त असा शिरा आपला इथं झालेला आहे. वाव, एकच नंबर. अजून तर 5 मिनिटं याला असंच राहू द्यावा लागेल. हे बघा किती छान. आणि बघा अजून परतून दाखवते तुम्हाला बघा, किती मस्त झालेला आहे ना. आणि जोपर्यंत आपला शिरा पूर्णपणे होत नाही ना, तोपर्यंत याला झाकायचं नाही, नाहीतर आहे ना असा घाम सुटतो ना, त्यासाठी. हा बघा परफेक्ट शिरा आपला आता इथं झालेला आहे. आणि आता आहे ना गणपती बाप्पांना मी आता नैवेद्य देते. म्हणजे देवांना, सगळ्या देवांना मी आता आधी नैवेद्य देऊन देते. हे बघा, हे आधी तर देवांसाठी. आणि बघा तुम्हाला दाखवते, भाजी पण आपली इथं झालेली आहे आता. हे बघा वांगे पण छान मस्त शिजून गेलेले. तर चला मी आता इथं ताट बनवते. देवांना नैवेद्य दिला गेला ते पण दाखवते पण तुम्हाला मी. आणि आता इथं आहे ना ताट करते बघा, 2 जणांसाठी 2 ताटं. आणि हा जावई बापूंसाठी ताट करते मी. आणि जो काय तो ताट केलेला आहे ना, त्याच्यामध्ये उडदाचा पापड नसणार आहे, कारण की यांना उडदाचा पापड आवडत नाही, कांदे आवडत नाही, निंबू आवडत नाही यांचं, असं आहे. मग यांच्यासाठी साधा ताट करावा लागतो. यांना काहीच लागत नाही, फक्त भाजी चपाती. ते पण आज जावईंसोबत वांग्याची भाजी खात आहे, नाही तर ही वांग्याची भाजी पण खात नाही ते. त्यांना थोडंसं असं फिक्कटच काहीतरी दुसरं बनवावं लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता, यांच्यासाठी फक्त भाजी. आणि हे वांगे ना दिलेले मी, ताट असं खाली दिसायला नको, हे वांगे पण खात नाही आहे. या फक्त जवाई बापूंसाठी आणि हे ताट दाखवण्यासाठी 2 वांगे यांच्यासाठी टाकून दिलेले मी. यांना वांगे पण अजिबात चालत नाही. तर चला, असा होता आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ. आणि हा बाप्पांना म्हणजे देवांना दिलेला हा नैवेद्य कसा वाटला तुम्हाला आज छोटासा माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना, दादांना, सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा.